नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज आपण आलो आहोत मेट्रो स्टेशनला. इथून आपल्याला दुसरीकडे जायचंय. मित्र आल्यानंतर लगेच थोड्या वेळात आपण लगेच निघूया. निलेश बोरे, कसे आहे भाऊ? मस्त. चला कुठे जायचंय आपल्याला काय माहित नाही अजून, काहीच लोकेशन फिक्स नाही. म्हणजे सांगायचं नाही का आता? काहीच नाही. महादेव का बोलावा आहे सो निघायचं. महाकाल का बुलावा आहे हम लगे. चला आता आपण मेट्रो स्टेशनला आलेलो आहोत पिंपरीला. इथून आपण तिकीट काढूया पुणे स्टेशनचं. महादेवच रस्ता दाखवतील आपल्याला. कोण रस्ता दाखवतो? महादेवच. चला जाऊया. इथून पुण्याच्या नंतर दौंड, तिथून दौंड, तिथून मग हे बघू शकता व्ह्यू. निलेश बोरे, एवढी एक्साइटमेंट होईल ना जायची, काय सांग. काही सांगता येत नाही. चला जाऊया. तर फायनली आपण दौंड रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत. आपण पुण्याहून दौंडला आलो. कारण ही ट्रिप अनप्लॅन असल्यामुळे आपल्याला पुणे ते दौंडला यावं लागलं. कारण दौंडवरून डायरेक्ट उज्जैनला ट्रेन आहे. हा तर आम्हाला एक दिवस आधीच आम्ही ट्रिप ही प्लॅन केली. अनप्लॅन ट्रेन आहे. हा त्याच्यामुळे रिझर्वेशन तिकीट काही भेटलं नाही. आता दौंडहून पुणे आणि पुण्यातून तिकडं म्हणजे सगळं काही उलट जायचंय. तर आम्ही दोघंच आलो पुण्यावरनं. तर एक मित्र बारामतीतून येतोय, दौंड मध्येच आहे. आता ती पण जवळपास त्यांना तिकीट वगैरे काढून ठेवलेत. जाऊयात त्याच्याकडे जाऊयात. सुरेश भाऊचं आगमन झालेलं आहे. विशाल होळकरांच्या ब्लॉग मध्ये तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सूरज भाऊ यांचं. चला आपण जाऊया आता उज्जैनला. चला ट्रेन कुठं आहे? ट्रेन काही आपली. अरे तू नाही का बघितलं? कुठं बसायचं मागे? तिकीट आहे आपलं. हा तर सांगितलं ह्याच्यात जनरलचं आहे. अनप्लॅन नाही तुम्हाला सेकंड एसी भेटणार. ब्लॉग म्यूट करते, आवाज म्यूट कर. कुठं बसायचं रे? माग बसायचं कुठं? वर जाऊन आपली जागा मागच आहे रे. हे बघा काय आणलंय. हो का थंड चिल्ड. वाव थँक्यू सूरज. काय ती असं कर स्मूदी. मोदी टेस्टी आहे का? अरे असं खावं लागतं ट्रेनला. खाता म्हणजे अरे जोराची भूक लागली आता त्यामुळं काहीच लागत टेस्ट लागत. त्याला आहेत कोण घेतलं रे? आल्या दाखवलाय. ट्रिप चालू होते इंग्लिश सो गया. ये तो शुरू होते ही खत्म हो गया. झोपलात काय? ट्रिप मध्ये झोपायचंय का? झोपायला झोपा आलाय का? उठ चल. अरे झोपती की थोडा वेळ पण रात्री जाग. मग माझा चष्मा सोडून घेतो. तू नाही आणला? एक ग्लास फुटलाय. बघू मला कसं दिसत. कसं दिसतंय? चला घाला तुम्ही. क्वालिटी क्वांटिटी फुटलाय. बघू शकता. पलीकडे दाखवू का? चला चला दारात नजर दाखव. चला चल पुढे पुढे ब्लॉगर माणूस पुढे चालला रे. सगळं जागा
बस चल. सूरज कसं वाटतंय? एक नंबर एक्सपिरियन्स येतो. माझा गॉगल घालू का मी? गॉगल घालून बोलू. गॉगल घालून बघ कसं वाटतंय. आता शिका आमची ट्रिप प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. बँक मॅनेजर बँक मॅनेजर बँक कर्मचारी उज्जैनमध्ये घ्यायला खरे मजा आहे. उज्जैनमध्ये घ्यायला खरे मजा आहे. आता आम्ही पुण्याच्या जवळ पण आहे का रे. आता इथून आम्हाला जवळपास उज्जैनला जायला सकाळी 6 वाजते. जवळपास आपला प्रवास 18 तासाचा आहे. 18 तास. रोडला ट्रेन चालू झाली आहे तसं डायरेक्ट सकाळी 6:15 ट्रेन उज्जैनला पोहोचणार. जवळपास आपण 18 तास ट्रॅव्हलिंग करणार आहोत त्या ट्रेन मध्ये. बारामतीचे अजित पवारची खास जवळची आपल्या उज्जैनला चाललो. Go all in to lose or win. Nothing's up to knock 'em down. It's the way we keep our high, moving like a hurricane. There will come a time for when we can wash away your sins, settle down, but until then, we're like a hurricane. तर मित्रांनो आता आमचा जेवणाचा प्लॅन चालू झालाय. जेवणासाठी चपाती, राईस, लोणचं, लस्सी, भजी आणलेलं आहे. आणि आता आम्ही पोचलोय कुठं निलेश? सुरत जंक्शन. रात्रीचे 10 वाजले. जेवण सुरू आहे आता. असली जोराची भूक लागली आहे बसून. ए आहे का जरूर आहे का हे कंपनी देणे आहे का ना. वो बोलो नीचे बोलो. अरे निल्या सांग लवकर चल. आता जेवण करतोय आम्ही सध्या. जेवण झाल्यानंतर लगेच हे करू का रे. आता पुलाव घेतलेला आहे आणि सूरजच्या मम्मीला चपात्या दिल्यात पण भाजी आणली नाही सूरज. लय वांदे झाले त्यामुळे लस्सी सोबत चपाती खायची आहे. पुलाव खूप टेस्टी लागतं. खूप टेस्टी. पुलाव चपाती आणि लस्सी आणि सोबत चपाती खायची. तर मित्रांनो पोहोचलेलो आहे उज्जैन मध्ये. सकाळचे 7 वाजलेत आणि आता पोहोचलेलो आहे आपण उज्जैन मध्ये. महाकाल की नगरी उज्जैन. आता आपण इथून उज्जैन मध्ये पोहोचलोय रेल्वे स्टेशनला. तर आता इथून पुढचा आपला प्लॅन असा आहे की आपण जाणार आहे इथनं शेअरिंग टॅक्सी घेऊन डायरेक्ट मंदिरापाशी. आणि मंदिरापाशी रूम घेऊन फ्रेश वगैरे होऊन मग पुढचं तुम्हाला दाखवण्यात येईलच. चला. जय श्री जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. चला तर जाऊया आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर सूरजने सांगितल्याप्रमाणे रूम वगैरे घेऊन फ्रेश वगैरे होऊन आणि देन मंदिराकडे आपण जाऊया. आता फ्रेश वगैरे झालात आणि नाश्ता करायला आलात. उज्जैन स्पेशल समोसा, जिलेबी आणि ढोकळा. उज्जैन दुसरं स्पेशल पण रबडी वगैरे. लय भारी टेस्ट आहे एकदम. रबडी आता आपल्याला नाश्ता झाल्यावर घ्यायची. चहा वगैरे क्वालिटी. ढोकळा पण क्वालिटी. उज्जैन स्पेशल ढोकळा. आता आपल्याला चहा इंदर उज्जैन स्पेशल चहा. आंघोळीच्या आधी शॉपिंग टाइम. आंघोळीच्या आधी शॉपिंगला आलाय निलेश आमचा. तुम्ही काय लय केली का आंघोळ? नाही कोणीच आंघोळ नाही गेली. आता रूम रुमाल मस्त आहे बरं का. खूप चांगला आहे. नाही भारी वाटतंय मला. पण त्याच्यापेक्षा चांगलं आहे ती पलीकडला आहे का ती नाही फक्त ती आपल्या ह्याला यूज होते. करेक्ट. तू कोणता घातला? ब्लैक व्हाइट शर्ट पहनाएंगे इस पे कॉम्बिनेशन करेंगे रूम पे जाके. ओके. ओके ओके डन. कितीला आहे ते? हे 50 ला आहे. बघा निलेशने शर्ट वगैरे घेतलेला आहे. चला. मी काय घेऊ? घे ना का हे एक शर्ट आहे ना तुझ्याकडे? तुझ्या कोणता ब्लॅक आहे ब्लॅक आहे तर ब्लॅक शर्ट आहे तुझ्या. ब्लॅक आहे तर ब्लॅक आहे तर व्हाईट घे ना. व्हाईट एक वाईट द्या ना मला. व्हाईट पण द्या एक.